विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत। दानवे साहेब, आपल्यापर्यंत माहिती पोहोचलीच असेल की अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय आणि त्यासोबतच विधान सभेचा सुद्धा राजीनामा दिला। नाही, मला काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला एवढी माहिती माझ्याकडे आहे। विधानसभेचा दिला का नाही दिला ही माहिती माझ्याकडे नाही, परंतु अशोक चव्हाण साहेब हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहे, मराठवाड्यातले एक मोठे नेते आहेत। त्यांनी अशा पद्धतीनं काँग्रेसचा राजीनामा देणं मला वाटतं एक आमच्यासाठी पण एक मला वाटतं धक्का असेल। पण हा अंदाज होता का? कारण मागच्या अनेक दिवसापासून भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते सांगत होते की काँग्रेसचा एक गट आहे, काही आमदार आहेत जे बाहेर पडू शकतात काँग्रेसमधून आणि भाजपमध्ये प्रवेश करू शकतात। नाही, हे मला नव्हतं माहिती का। आता अफवा तर प्रत्येक माणसाविषयी उठत असतात, त्या अफवावर का विश्वास थोडी ठेवायचा असतो। पण याचा परिणाम महाआघाडीवर होईल। हे पहा, कोणतीही महाविकास आघाडी का एका व्यक्तीवर नाही चालत। कोणतीच आघाडी, कोणताच पक्ष एका व्यक्तीच्या याच्यावर चालत नसतो। त्याच्यामुळं मला वाटत नाही अशा पद्धतीनं कोणीही, मी चव्हाण साहेबाविषयी निश्चित मला आदर आहे, परंतु कोणत्याही व्यक्तीने जर इकडे तिकडे गेलं तरी त्याचा कोणत्याही पक्षावर परिणाम होत नसतो। पण अशोक चव्हाण एकटे जात नाहीयेत। आता जी माहिती मिळते प्राथमिक स्वरूपाची त्याच्यामध्ये किमान 3-4 आमदार त्यांच्यासोबत असतात। ठीक आहे ना, आता 3-4 कोण जातील हे मला तर माहिती नाही, परंतु भारतीय जनता पार्टीला जर जी भारतीय जनता पार्टी सांगते अबकी बार 400 पार सांगते, तिला असे एक नेत्याची गरज आहे। याचा अर्थ भारतीय जनता पार्टीची शक्ती ही नाही आहे। हे असे इकडून तिकडून घेऊनच ते स्वतःची शक्ती म्हणतात, हे क्लिअर होत आहे ना। पण याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकावर नाही, काय होणार, काही होत नसतं। तर याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकावर होणार नाहीये। आणि जर भारतीय जनता पार्टी सांगते की 400-450 पार, तर मग ते इतर नेत्यावर का अवलंबून आहेत असा प्रश्न अंबादास दानवे यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।